असं काय झालं की बाबा डायरेक्ट शॉकवरून संगमनेरला जावं लागलं. बाबा हो, त्या प्रवासाने इतकं डोकं खाल्लंय ना भाऊ माझं. उकळत्या पाण्यात अंडं टाकलं. अंडं कसं उडू उडतं तसंच मी एसटीत उडू करीत होतो. बाबा काय सांगावं भाऊ. जसं बसं त्या डायमंड डॉक्टरकडे आलो. आपली 5वी फेरी चालू आहे. कॅन्सर ट्रीटमेंट चालू आहे. बाबा तिथे गेलो तर ती लिफ्ट बंद. म्हणलं आता चला पायऱ्याने चढत जावं लागेल. ते नंबर 35 चालू होता. आपल्याला 85 टोकन भेटलं होतं. बरं 1 तास झाला आणि 45 नंबर आलाय आता शिक. म्हणलं आता दिवसच जात असतो भाऊ आपला इथं. जसं बसं नंबर लागला डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले काय टेन्शन नाही 2 महिन्यांनी परत या. म्हणलं सर तुम्ही मागच्या वेळेस म्हणले होते 2 महिन्यांनी, आता तुम्हाला डायरेक्ट 8 महिन्यांनी बोलवतो. 2 महिन्यांनी काय आता म्हणलं परत यावं लागेल. ते डॉक्टर म्हणते तुमच्याकडून चुकी झालेली, तुम्ही जरा लेट आलेले. म्हणलं हा ते तर झालेलं आहे आपलं, मग परत 2 महिन्यांनी आहे. म्हणलं बरं झालं भाऊ, परत चक्कर मारावं लागेल आता संगमनेरला. जसं बसं ते स्टँडवर आलो. म्हणलं आता इथं एस टी भेटते का नाही काय माहिती बाबा. तिथं विचारलं ते म्हणले 3 वाजता एस टी. आता एस टीत गर्दी बघा किती होती बाबा, काय सांगावं. परत त्या उकाळल्या अंड्यावाने उकडून असं उड्या मारीत जसं बसं घरी आलो. म्हणलं मला पहिली कुल्फी खावा लागते शांत व्हायला. आता मी नेवाशामध्ये होतो तेव्हाच बाबाला फोन केला होता की बाबा मला घ्यायला या. बाबा कवाचे येऊन तिथं थांबले. मी त्या कुल्फीच्या दुकानात जाऊन आलो. इकडून तिकडून फिरून आलो. बाबा मला इकडे स्टँडवर शोधत होते. अरे काय सांगावं बोनस ती माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात.